कॉमेडी म्हणजे अभिनेत्रीचा हातखंड आहे आणि तिलाच सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री म्हणजे पहिलंच नाव नम्रता संभेराव बघून मलाही खूप भारी वाटलं आहे तिची फॅन म्हणून. आणि नम्रताला नॉमिनेशन आहे नाट्यगौरवसाठी. चित्र मिळालं आता नाट्यगौरव. कॉंग्रॅच्युलेशन चित्रगौरवसाठी आणि ऑल द बेस्ट नाट्यगौरवसाठी. पण किती भारी वाटते कारण का सगळ्या क्षेत्रात आपण काम करतो आहे. मराठी कलाकार किंवा प्रेक्षक नाळ ही जोडलेली आहे नाटकाशी. सो एक कोणती गोष्ट आहे जी तुला सतत नाटकाशी जोडलेली ठेवते? जर मी तुला आता विचारलं ती काय गोष्ट? मी म्हणेन की तू आता जो म्हणालीस की प्रेक्षक आणि कलाकार, येस, प्रेक्षक हीच एक गोष्ट आहे. ते खूप मला वाटतं कलाकारांना प्रोत्साहन देत असतं वेळोवेळी. आणि आता तर सोशल मीडिया एवढा वास्ट झाला आहे की त्याच्यामध्ये प्रेक्षकांकडनं जेव्हा प्रतिक्रिया येतात तेव्हा आपल्याला अजून हुरूप येतो काम करण्यासाठी. वाटतं नाही आपल्याला छान छान काम केलंच पाहिजे. कारण कौतुक कोणाला नको हवं असतं, प्रत्येकाला कौतुक हवं असतं. आणि त्या कौतुकाच्या जोरावरच आपण असे रिफ्रेश राहतो आणि फ्रेश राहतो आणि आपल्याला काहीतरी करण्याची एक उमेद आपल्यात निर्माण होते. त्यामुळे मला वाटतं की प्रेक्षक आहेत जे मला असे ताजंतवानं ठेवतात, त्यांचं प्रेम आहे. तू तर ग्लोबल स्टार झाली आहेस कारण का मी तुझ्या पोस्टच्या खाली जे तू चित्रगौरवची पोस्ट केली होतीस त्याच्या खाली कमेंट होतं लव्ह फ्रॉम USA, लव्ह फ्रॉम ऑस्ट्रेलिया, असे प्रेक्षक कमेंट. वाव, किती भारी वाटतं कारण का इतक्या देशभरात तू प्रयोग करतेस आणि आता नाटकातून प्रेक्षकांसमोर जातेस. मला असं वाटतं लाईव्ह प्रेक्षकांची दाद येते ती काहीतरी वेगळी, खूप वेगळी असते. आणि मी तुला बघ, माझ्या अंगावर आत्ताच काटा आला कारण मी सांगते तुला, आम्ही आत्ता कूरच्या निमित्ताने जेव्हा अमेरिका दौरा केला, US दौरा केला, मी सांगू नाही शकत प्रेक्षकांचं इतकं प्रेम आहे नाटकावर. आणि तिथे सुद्धा म्हणजे आपण जेवढे सणवार आपल्याला जमत नाहीत साजरे करायला, तिथे तेवढा एक उत्सव असतो. त्याच्यामुळे जेव्हा नाटकाचे प्रेक्षक किंवा कुठल्याही एखादी कलाकृती जेव्हा तिथे जाते US मध्ये, मराठमोळं काही काम जेव्हा US मध्ये जातं किंवा अनेक वेगवेगळ्या आंतरदेशात जिथे कुठे जातं कुठलीही कलाकृती, तेव्हा ते लोक डोक्यावर उचलून धरतात आणि ते आपल्यावर प्रचंड प्रेम करतात. आणि ह्याची प्रचिती मला आता आलीच नाटकाच्या दरम्यान. त्यामुळे आणि नाच गा घुमा बघितल्यानंतर सुद्धा बऱ्याच प्रेक्षकांनी सांगितलं होतं की आम्ही सिनेमा पाहिला आणि खूप आवडला, तुमचं काम खूप आवडलं. सो मजा आहे, देशभरातनं प्रेम मिळतंय नाटकासाठी, सिनेमासाठी, छान वाटतंय. आजच्या पिढीला आणि तुझा मुलगा रुद्राज सुद्धा आजच्या पिढीतला आहे, मला असं वाटतं त्यालासुद्धा नाटकाची आवड लागली पाहिजे. त्यासाठी तू काय करणार आहेस किंवा काय सुरू केलं? मी खरं सांगू का, मला असं वाटतं की त्याला त्याचं ठरवू दे. कारण अजून तो अगदी 6 वर्षाचा आहे. मला नाही माहिती, मी त्याला आता एका सिनेमाच्या दरम्यान मी जस्ट नरेशनला त्याला घेऊन गेले होते असंच माझ्यासोबत. तर त्या दिग्दर्शकांनी त्याला विचारलं तुला करायचं आहे का सिनेमात काम, तर त्याने नाही सांगितलं तोंडावर. त्याच्यामुळे मला नाही कळत आहे अजून त्याला नेमकं काय करायचं आहे. पण मला असं वाटतं त्याचं हे जे न कळते पण आहे, तो जो इनोसन्स आहे, मला वाटतं तोच जास्त भावतो मला सगळ्यांनाच. कारण मला असं वाटतं की जेवढं प्रेक्षक माझ्यावर प्रेम करतात ते बऱ्यापैकी रुद्राजवर सुद्धा प्रेम करतात. त्याचे सुद्धा व्हिडिओज आणि इनोसन्स बघून त्यांना तोही आवडतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्याला ठरवू दे त्याला काय करायचं. आणि जेव्हा त्याला या क्षेत्रात काम करायचे हे मला कळेल तेव्हा मग मी त्याला तो मार्ग दाखवीन की नेमकं कसं कसं करायचं आहे. मी जशी सुरुवात केली एकांकिका, स्पर्धा, या सगळ्या गोष्टीतनं शून्यापासून जग निर्माण करायचं आपल्याला आणि मग त्याची कुठेतरी आपण नोंद ठेवतो आपल्या आयुष्यात. त्याच्यामुळे येस, मला त्याला तसं शिकवायचं आहे. 100% शुअर आहे की तेव्हा ज्याला तेव्हा कळेल ना की नाटक म्हणजे काय आणि त्याला कळेल की आपल्या आईला अवॉर्ड मिळालेला आहे, त्याला खूप आवडतं, त्याला हे खूप आवडतं. म्हणजे थेट तुमच्या घरातूनचं तो गाणंही म्हणतो नाटकाचं माझ्या. आणि मग त्याला प्रयोगांनाही यायचं असतं. आणि तुला तर मी लिटरली किस्सा सांगते, कूरच्या वेळेस जेव्हा तो आला तेव्हा तो इंटरवलमध्ये रडत रडत माझ्याकडे आला आणि मला म्हणाला आई तू नाटकात काम नाही करायचं. तो मला ना एक क्षण असं झालं की असं का बोलतोय रुद्राज, मी तुला रडताना नाही बघू शकत. म्हणजे तेव्हा तर तो 4 वर्षाचा होता. आई मी तुला रडताना नाही बघू शकत. तर मला असं झालं की हे माझी पावती आहे. म्हणजे माझ्या मुलाला वाटतं की मी खरं वाटतंय आणि त्याला ते कनेक्ट होतं आणि तो तेवढा विचार करतोय, त्यात ते फिलिंग्स कुठेतरी त्याच्या जाग्या होत्या. तर मला ही गोष्ट खूप आवडली. म्हणजे ही खरं तर पहिली दाद म्हणेन मी रुद्राजकडनं मला मिळालेली. त्याच्यामुळे मी बघूया आता पुढचं पुढे. आता नाटक, सिनेमा आणि टेलिव्हिजन ह्या सगळ्या माध्यमातून तू भेटत राहा आम्हाला आणि आमचं प्रेम तुझ्यावर आहेच कायम. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. थँक्यू अतिशा, थँक्यू सो मच.